नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण इच्छा मरण हा जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे याविषयी माहिती पाहणार आहे. पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने इतिहासामध्ये असा निर्णय दिलेला आहे. त्याच्यामध्ये उपचार थांबून अ, मृत्यू पत्करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे. जर आपण पाहिलं तर राज्यघटनेचं कलम 21 जे आहे, या कलम 21 मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की जसं सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तसंच सन्मानाने मरण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि या कलम 21 नुसारच सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिलेला आहे. जर आपण पाहिलं तर भारतामध्ये इच्छा मरण हे जे आहे, त्या इच्छा मरणाला भारतावर काय आहे, बंदी आहे. मात्र इच्छा मरणामध्ये दोन प्रकार आहेत. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ऍक्टिव्ह युथनेशिया याला भारतामध्ये काय आहे रे, बंदी आहे. तर दुसरं आहे पॅसिव्ह युथनेशिया. याच्यामध्ये काही प्रकरणामध्ये हा निर्णय घेता येऊ शकतो. आणि या पॅसिव्ह युथनेशिया भारतात जी मर्यादित परवानगी देण्यात आलेली आहे, याचाच सर्वोच्च न्यायालयाने अ, अहवाल दिलेला आहे. आणि हे असं पहिल्यांदाच भारतामध्ये महत्वाचं निर्णय देण्यात आलेला आहे. जर आपण पाहिलं तर हरीश राणा जे आहे, ते हरीश राणा वय 32 वर्ष आहे यांचं. या हरीश राणा यांना मृत्यू पत्करण्यासाठी उपचार थांबवण्यात आल्याची परवानगी ऐतिहासिक निर्णय असा सर्वोच्च न्यायालयाने काय केलेला आहे, दिलेला आहे. आणि याच्याविषयीच आपण आजच्या या चालू घडामोडी संदर्भामध्ये किंवा विशेष माहिती काय करणार आहे, पाहणार आहे. बघा, मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयाने काय केलंय, की हा ऐतिहासिक निर्णय दिलाय, की सन्मानाने मरण्याच्या अधिकारावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे. आपण जर पाहिलं तर हरीश राणा हा जो व्यक्ती आहे, त्यांचं वय किती होतं, 32 वर्ष. आता हे 13 वर्षापासून व्हेंटिलेटरवर होते. 13 वर्षापासून काय होते, व्हेंटिलेटर होते किंवा कोमा सारख्या स्थितीमध्ये होते. आणि मग त्यांच्या जगण्याची कोणतीही शक्यता काय उरली नव्हती. जगण्याची शक्यता उरली नव्हती. आणि मग सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय हा पॅसिव्ह युथनेशिया, मी सांगितलंय पॅसिव्ह युथनेशिया म्हणजे काय, की उपचार थांबून मृत्यू पत्करण्याची परवानगी या हरीश राणा यांना काय करण्यात आलेली आहे, देण्यात आलेले आहे. आता न्यायालयाच्या थेट आदेशाने अशा प्रकारे उपचार थांबून इच्छा मरण देण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. आणि त्यामुळं हे जे महत्वाचं प्रकरण आहे आणि याच्यावर परीक्षेला आपल्याला काय करू प्रश्न हमखास 100% याच्यावर काय केलं जाणार आहे, प्रश्न विचारला जाणार. कारण का ही देशातील किंवा सर्वोच्च न्यायालयाने असा पहिल्यांदाच काय दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इच्छा मरण मी सांगितले, इच्छा मरणाचे काय आहेत, दोन प्रकार आहेत. इच्छा मरणाचे दोन प्रकार आहेत. याच्यामध्ये पहिलं जे आहे ऍक्टिव्ह युथनेशिया, याच्यामध्ये डॉक्टर रुग्णाला मृत्यू घातक काय करतात, इंजेक्शन देतात, औषध देतात. याच्यामध्ये भारताला अ, हा जो प्रकार आहे याच्यामध्ये भारत देशाला परवानगी नाही ऍक्टिव्ह युथनेशियामध्ये, की डॉक्टरांनी मृत्यूसाठी इंजेक्शन द्यावं अशी भारत देशामध्ये परवानगी नाही. मात्र पॅसिव्ह युथनेशिया म्हणजे काय, रुग्णाला जगण्यासाठी आवश्यक असणारे जे कृत्रिम उपचार आहेत, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर व्हेंटिलेटर असेल, औषधे असतील, फिडिंग ट्यूब असेल, असे काढून घेतले जातात. आणि जेणेकरून निसर्ग नियमानुसार काय केला जातो, मृत्यू ओढवला जातो. याची काही प्रकरणामध्ये भारत देशामध्ये काय आहे रे, पॅसिव्ह युथनेशियाला परवानगी आहे. आता याच्यामध्ये महत्वाचे खटले आहेत. 2011 मध्ये अरुणा शानबाग खटला जो आहे, याच्यामध्ये पहिल्यांदा पॅसिव्ह युथनेशियावर चर्चा केली आणि काही अटींवर त्याला काय मिळाली होती, मान्यता मिळाली होती. कोणत्या खटल्यानुसार, अरुणा शानबाग खटल्यानुसार. त्याच्यानंतर कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार 2018चा खटला आहे. याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट याचा उल्लेख केलेला आहे, की कलम 21 आर्टिकल जे 21 आहे किंवा कलम 21 आहे, या कलम 21 नुसार जसं सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, तसंच सन्मानाने व्यक्तीला मरण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि मग याच्यामुळे याच खटल्यात लिव्हिंग विल संकल्पना काय करण्यात आली होती, मान्य करण्यात आली होती. आणि मग या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश काय केलेला आहे, दिलेला आहे. हमखास याच्यावर काय केलं जाईल, प्रश्न विचारला जाण्याची शक्यता काय विचारला जाईल. लक्षात ठेवा, व्यक्तीचं नाव आहे हरीश राणा. इच्छा मरणाचे दोन प्रकार आहेत, ऍक्टिव्ह युथनेशिया आणि पॅसिव्ह युथनेशिया. तर याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या पॅसिव्ह युथनेशिया नुसार हा काय करण्यात आलेला आहे, निर्णय दिलेला आहे. आणि मग याच्यावर हमखास हे जे दोन कायदे आहेत, अरुणा शानबाग खटला आणि कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार,
या खटल्यांवर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. थँक्यू.